आता एक नंबरवर राहण्याची आम्हाला आता सवय झालेली आहे। एक नंबर आणि भारतीय जनता पक्ष हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे आणि म्हणून लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुकींमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जो विश्वास आमच्या आदरणीय मुख्यमंत्रींवर आहे तो वारंवार या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतोय। कोकण हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे। सिंधुदुर्गामध्ये आमची स्ट्राईक रेट ही 90% जवळपास आहे। म्हणजे तिथे सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेमध्ये उभाटा सेनेला 3 म्हणजे औषधासाठी आम्ही ठेवलेला आहे 3 आणि म्हणून यापुढे जो जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे कोकणातला आणि महाराष्ट्रातला त्या आमच्या मतदारांच्या इच्छा अनुसार जे अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत त्या सगळ्या अपेक्षा आता शब्दापलीकडून कृतीतून दाखवण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून करू। सर, जे कोकणाला आपला बालेकिल्ला बोलायचे तर ठाकरेंना अपक्षांपेक्षा कमी जागा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। ओ कुठे अपक्षांपेक्षा कमी जागा, मुंबईमध्ये MIMला त्यांच्यापेक्षा जास्त जागा। म्हणजे ठाकरेंच्या द्वेषाच्या राजकारणाला, विकासाच्या विरोधी राजकारणाला आणि हिंदुत्वाच्या विरोधी राजकारणाला मतदारांनी सपशेल ठोकर मारलेली आहे, नाकारलेलं हे सरळ स्पष्ट झालेलं आहे। महत्वाची बातमी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असं चित्रा वाघ म्हणाल्या। राज्यात चप्पा भाजप आहे हे जनतेने दाखवलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर चित्रा वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून आणि भाजपाचे आमचे प्रदेशाध्यक्ष रविदादांच्या संघटनात्मक बळावर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलाय। हा विजय कुणा एकाचा नाही तर रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे। आज महाराष्ट्रात चप्पा भाजपा आहे हे जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे। राजनाथ सिंह यांनी फोन करून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात रुबी रुग्णालयाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली। शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे। डॉक्टर सायमन ग्रँट यांनी ही माहिती दिली। खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले आहे।